नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे। आज आपण ऑगस्ट 2024 महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा, कंबाईन, बीएमसी तसेच इतर सर्व सरसेवा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। याच्यात आपण ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या सर्व काही घटना असतील यांच्यावर खूप चांगल्या पद्धतीचे क्वेश्चन आणि त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचं त्याचं स्पष्टीकरण, विश्लेषण घेतलेलं आहे। म्हणून तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर येणाऱ्या एग्जाम मध्ये करंट अफेअर्स साठी तुम्हाला नक्कीच जे आहे तर ती मदत होणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत तो आहे, पहिला प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। मी शक्यतो काही ठिकाणी ऑप्शन्स रीड करणार नाही, डायरेक्टली आपण घेणार आहोत आणि जर तुम्हाला गेस करायचं असेल काय तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून गेस करू शकतात। तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रीती सुदान। तर प्रीती सुदान या यूपीएससीच्या काय बनलेल्या आहेत मित्रांनो, अध्यक्ष बनलेले आहेत। यांनी कोणाची जागा घेतलेली, मनोज सोनी। मनोज सोनी यांनी नुकतेच जे आहेत तर त्यांचा तो राजीनामा दिला, त्यांनी त्यांचे काही पर्सनल कारण होते आणि त्याच्यामुळे ही एक महिला आहे मित्रांनो आणि ही यूपीएससीच्या इतिहासातील दुसरी अध्यक्ष महिला, आतापर्यंत ही दुसरी आहे, पहिली नाही। म्हणजे जर राज्यसेवा सारख्या परीक्षांमध्ये आलं आणि तिथं स्टेटमेंट मध्ये आलं की या यूपीएससीच्या अध्यक्ष बनलेल्या पहिल्या महिला आहेत, तर या पहिल्या महिला नाही आहेत मित्रांनो, तर या दुसऱ्या या ज्या आहेत तर त्या महिला आहेत। आलं तुम्हाला लक्षात? यूपीएससीच्या संदर्भात यूपीएससीचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान यांची जी आहे तर ती नेमणूक इथं झालेली आहे। यूपीएससी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अंतर्गत होते आणि याच कलम 315 अंतर्गत स्टेट पीसीएस म्हणजे आपली एमपीएससी सुद्धा असेल ना, त्याची स्थापना याच्या अंतर्गतच होते। आता या प्रीती सुदान यांचा जो कार्यकाल असेल ना मित्रांनो तो 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईल, या दोघांपैकी जे काही आधी असेल त्याच्यानुसार त्यांचा कार्यकाल होणार आहे। यांची नियुक्ती थेट राष्ट्रपतीकडून केली जाते आणि हे आपला राजीनामा थेट राष्ट्रपतींकडून देतात आणि राष्ट्रपतीच यांच्या बरखास्तीची ऑर्डर जी आहे तर ते फक्त राष्ट्रपतींना यांना अधिकार असतो, हे आहे। केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी जे आहे तर याची स्थापना 1926 मध्ये झालेली आहे मित्रांनो। त्याच्यानंतर पुढच्या ऍक्ट नुसार जे आहे तर ते स्टेट पीसीएस ची स्थापना करण्यात आली, पण 1926 मध्ये यूपीएससी ची स्थापना जी आहे तर ते करण्यात आलेली होती। प्रीती सुदान यांच्याविषयी आणखी काही माहिती आहे जे आपल्याला पाहिजे तर ते पुढे आपण विश्लेषण मध्ये पाहणार आहोत। बघा 31 जुलै 2024 रोजी त्यांची नियुक्ती झालेली आहे। त्या 1983 बॅचच्या आयएस अधिकारी आहेत। त्या या आधी आरोग्य खात्यात सचिव राहिलेले आहेत, म्हणजे एकदम महत्वाचं पद। हे पद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत। तसेच त्यांनी विविध अभियानामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे, जसं की आयुष्मान भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखे अभियान राबवण्यात त्यांची एक महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे तर ही आहे प्रीती सुदान। यूपीएससी विषयी अधिक माहिती पाहूया। यूपीएससी ची स्थापना कलम 315 अंतर्गत होते, हे पाहिलं। या यूपीएससी ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 मध्ये झाली। याचं हेडक्वार्टर नवी दिल्ली येथे बघायला मिळतं। अध्यक्ष हे मनोज सोनी आधी होते, आता तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये देखील हे करेक्शन करावं लागेल। तर आता कोण झालेले आहेत, प्रीती सुदान। तर या प्रीती सुदान या आता अध्यक्ष झालेत। 665 त्यांचा कार्यकाल असेल आणि राष्ट्रपतींद्वारे त्यांची नियुक्ती केली जाते। इथपर्यंत झालं। आता पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महिलांना, आता हे महत्वाचं आहे, 1 दिवसीय सशुल्क मासिक पाळीची रजा देण्याची घोषणा केलेली आहे महिलांसाठी, सरकारी तसेच खाजगी कंपन्यांसाठी। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो तर ते आहे ओडिसा राज्य। ओडिसा राज्याने अशा पद्धतीची जी आहे तर ती घोषणा केलेली आहे। ऑलरेडी अशा पद्धतीची तरतूद केरळ, बिहार आणि सिक्कीम या राज्यांमध्ये ऑलरेडी आहे, पण प्रश्न काय विचारलेला आहे, ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्याने घोषणा केलेली आहे तर ते राज्य असेल आता ओडिसा हे राज्य असणार आहे। पुढचं, खालीलपैकी कोणत्या देशाची पुरवठा साखळी परिषदेची सप्लाय चेन काउन्सिल असं त्याचं नाव आहे इंग्रजीमध्ये,
त्याचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली, अध्यक्ष नाही तर उपाध्यक्ष व्हाईस चेअरमन म्हणून कोणाची नेमणूक झालेली, कोणत्या देशाची? तर याचं उत्तर आहे मित्रांनो भारत. तर आपला जो भारत आहे तर तो सप्लाय चेन काउन्सिल याचा उपाध्यक्ष झालेला आहे. मग अध्यक्ष कोणीतरी झालेला असेल ना, तर अध्यक्ष झालेले USA. लक्षात घ्या, अध्यक्ष USA झालेला आहे. आणि आपल्याकडे कोणतं पद देण्यात आलेले? उपाध्यक्ष हे पद जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. ओके, आता हे जे सप्लाय चेन काउन्सिल आहे ना मित्रांनो, हे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क IPEF या अंतर्गत तयार करण्यात आलेले. याच्यात जवळपास 14 देश आहे. याची स्थापना टोकियोमध्ये, जपानच्या टोकियोमध्ये 23 मे 2022 रोजी या इकॉनॉमिक फ्रेमवर्कची स्थापना करण्यात आलेली होती. आता भारताची ही जी निवड आहे ना, ही 2 वर्षांसाठी इथं असणार आहे. आणि USA बघा, USA हा अध्यक्ष असेल आणि भारत जो आहे तर तो उपाध्यक्ष असेल. ही टोकियो मधल्या मीटिंगचा फोटो आहे की जिथं याची जी आहे तर ती स्थापना झालेली होती. नेक्स्ट, पुढचं, कोणता देश इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ ऍग्रीकल्चर इकॉनॉमिस्ट आयोजित करणार आहे? तर याचं उत्तर आहे आपला भारतच उत्तर आहे मित्रांनो. भारतातील नवी दिल्ली येथे. तर नवी दिल्ली येथे हे कॉन्फरन्स ऑफ ऍग्रीकल्चर इकॉनॉमिस्ट हे जे आहे तर हे कोण आयोजित करणार आहे? भारत आयोजित करणार आहे. कुठे आयोजित करणार आहे? नवी दिल्ली येथे आयोजित करणार आहे. नवी दिल्लीतील पुसा इन्स्टिट्यूट येथे 2 ते 7 ऑगस्ट 2024. आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑगस्टला या ज्या समारंभाला जे आहे तर ते संबोधित करणार आहे. ही मीटिंग फार महत्वाची मित्रांनो. ही दर 3 वर्षांनी ही जी मीटिंग आहे तर ही होत राहते. आणि ही मीटिंग आधी भारतात कधी झाली होती? डायरेक्ट नेहरूंच्या कालखंडात झालेली होती 1958 मध्ये, नेहरू पंतप्रधान असताना. आणि आता ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असताना. म्हणजे या परिषदेचं महत्व थोडं अधिक आहे, कारण की इतक्या वर्षांनी ही परिषद भारतात झालेली आहे. यावेळीची ही 32वी आवृत्ती होती. कितवी? 32वी आवृत्ती होती. चला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. थोडा मोठा प्रश्न आहे, व्यवस्थित पद्धतीने एक एक स्टेटमेंट वाचूया आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. अंतरिक्ष क्षेत्राशी संबंधित आहे. रुमी 1 रॉकेट संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. हा पूर्ण राज्यसेवा टाईप मध्ये डिझाईन केलेला प्रश्न आहे. रुमी 1 हे भारताचे पहिले पुनर्वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट आहे. पुनर्वापरता येण्याजोगे म्हणजे काय? रिलॉन्चेबल व्हेइकल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादं रॉकेट अंतरिक्ष मध्ये पाठवलं, त्याला लॉन्च करण्यासाठी जे रॉकेट आपण पाठवतो ना सॅटेलाइटला, तर ते रॉकेट पुन्हा वापरता आलं पाहिजे. याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी असते त्याला आपण म्हणतो पुनर्वापरता जोगे हे रॉकेट आहे. तर यांचं म्हणणं की रुमी हे अशा पद्धतीचं भारताचं पहिलं रॉकेट आहे. बघूया पुढे काय आहे. हे रॉकेट तामिळनाडू स्थित स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांनी संयुक्तपणे तयार केलेले आहे. या रॉकेटमध्ये 3 घन उपग्रह आणि 50 पिको उपग्रह सब ऑर्बिटल ट्रॅजेक्टरीमध्ये ठेवले जातील. रुमी 1 मध्ये CO2 ट्रिगर पॅराशूट प्रणाली समाविष्ट आहे. याच्यापैकी बरोबरचं विधान कोणतं हे ओळखायचंय. लक्षात घ्या मित्रांनो, अशा पद्धतीचे जे प्रश्न येतात ना ज्याच्यामध्ये खूप आपल्याला टेक्निकल नॉलेज लागणार आहे, तर त्यावेळी शक्यतो सर्वच्या सर्व विधानं बरोबर असतात. कारण की मला सांगा, आता हा रुमी 1 रॉकेट आलाच का वर? काहीतरी त्याच्यात विशेष असेल प्रश्न म्हणून आला. का आला? की हा भारताचा पहिला रियुजेबल रॉकेट आहे म्हणून पहिलं स्टेटमेंट मी बरोबर मानलं. याचं डिझाईन कोणीतरी केलेलं आहे, याच्यामध्ये मे बी होऊ शकतं चूक बरोबर येऊ शकते. हा स्टेटमेंट जाऊ देऊ. आता मला सांगा, 3 घन उपग्रह आणि 50 पिको उपग्रह हे आयोगाला अपेक्षित आहे का? तुम्ही पाठ केलं पाहिजे नाही, तर हे बरोबरच तो दिलं पाहिजे. आणि CO2 ट्रिगर पॅराशूट प्रणाली आहे. आता ही काही विशेष एवढी पॅराशूट प्रणाली नाहीये की ज्याच्यासाठी आपलं पाठच असलं पाहिजे, तर हे पण बरोबर मानलं पाहिजे आपण. आणि जर ऑप्शन नुसार गेलं तर वरीलपैकी सर्व, तर याचं उत्तर हे वरीलपैकी सर्व आहे. रुमी रॉकेट लक्षात ठेवायचं. या चारही स्टेटमेंट मधून तुमचा कोणताही प्रश्न तयार होऊ शकतो आणि या चारही स्टेटमेंट तुम्हाला कामात येऊ शकतात. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. या उपग्रहाचा उद्देश काय होता? या उपग्रहाचा उद्देश ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलावर संशोधनाच्या उद्देशाने डेटा गोळा करण्यासाठी हा जो उपग्रह जो आहे, तर या रॉकेटच्या माध्यमातून उपग्रह हा सोडण्यात आलेला होता. चला पुढचं पाहणार आहोत. कोणत्या देशाने न्यूरो डायनॅमिक्स नॅनो माइंड तंत्रज्ञानासाठी
नॅनो मॅग्नेटिक इंटरफेस विकसित केलेला आहे. तर कोणता देश आहे? तर हा भारत नाही, याचं उत्तर जे आहे तर ते दक्षिण कोरिया हे याचं जे आहे तर ते उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या दोन देशांनी नागरिक आण्विक सहकार्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे, ज्याला 1-2-3 अग्रीमेंट असं म्हणतात? तर 1-2-3 अग्रीमेंट कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे? तर याचं उत्तर आहे सिंगापूर आणि अमेरिका. आता लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे जसा चाकू कसा असतो मित्रांनो, चाकूचा उपयोग तुम्ही फळभाज्या कापण्यासाठी पण करू शकतात आणि गुंड लोक धमक्या देऊन मर्डर करण्यासाठी पण वापरतात. त्याच पद्धतीने न्यूक्लिअरचं असं असतं मित्रांनो, न्यूक्लिअर पासून तुम्ही बॉम्ब पण तयार करू शकतात आणि त्याच न्यूक्लिअर पासून पॉवर प्लांट लावून तुम्ही ऊर्जा पण तयार करू शकतात. मग हे ओळखणं कठीण होऊन जातं की न्यूक्लिअरचा वापर आपण कशा पद्धतीने करणार आहोत. म्हणूनच अमेरिके आणि बाकीच्या देशांनी काय केलेले की न्यूक्लिअरच्या एक्सपोर्टवर आणि न्यूक्लिअरच्या टेक्नॉलॉजीवर बॅन लावून दिलेलं आहे. कोणत्या देशाला ती टेक्नॉलॉजी भेटत नाही. तर अमेरिका आणि सिंगापूर यांच्यात जो करार झालेला आहे ना, त्या कराराच्या माध्यमातून सिंगापूरला अमेरिकेकडून न्यूक्लिअर मधून एनर्जी कशी काढावी आणि न्यूक्लिअरचा वापर एनर्जीसाठी कसा करावा, तर त्याच्या संबंधीचं तंत्रज्ञान अमेरिका हे त्यांना देणार आहे. पुढे महत्वाचं आहे, 23 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण भारतात पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. या दिवसाची थीम काय होती? 23 ऑगस्ट 2024 ला आपल्याला माहिती आहे चंद्रयान-3 मोहीम आपली यशस्वी झाली होती. त्याच्या निमित्तच हा दिवस आपण घोषित केलेला आहे. तर हा पहिला आपला अंतराळ दिन होता. तर या अंतराळ दिनाची थीम काय आहे याच्यावर प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते 2 नंबरचं आहे. टचिंग लाईव्हज मॅटर, टचिंग लाईव्हज व्हाईल टचिंग दी मून, इंडियाज स्पेस सागा. हे जे आहे तर ते याची ही थीम आहे. ओके, पुढचं पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या विधानसभाने सुधारित धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केलेले आहे, ज्याच्यामध्ये शिक्षा आता डायरेक्ट जन्मठेपाची झालेली आहे? तर याचं जे उत्तर आहे यूपी आहे. यूपीने नवीन म्हणजे धर्मांतर विरोधी कायद्यामध्ये सुधारणा केलेली. त्याच्या अंतर्गत जो काही बळजबरीने किंवा धोका देऊन एखाद्या व्यक्तीचं धर्मांतर करत असेल तर त्या ज्याने धर्मांतर करून आणलेलं आहे त्याच्या विरुद्ध कारवाई होऊ शकते, त्याला अटक होऊ शकते आणि मॅक्सिमम शिक्षा आता डायरेक्ट त्यांनी जन्मठेपेची करून दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ऑगस्ट 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना UPS लागू केली. ही पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते? बघा, सगळ्यात आधी काय होतं? OPS होतं मित्रांनो, ओल्ड पेन्शन सिस्टीम. त्याच्यानंतर आली न्यू पेन्शन सिस्टीम आणि ऑगस्ट 2024 मध्ये सरकारने काय आणली? युनिफाईड पेन्शन सिस्टीम. तर ही नवीन जी सिस्टीम आणली ना, तर हे सिस्टीम लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले? तर ते आपलं महाराष्ट्र हे राज्य ठरलेलं आहे. बघा, सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू करावी, कारण की त्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे. आता नवीन पेन्शन योजनेमध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स होते, म्हणूनच सरकारने काय केलं? युनिफाईड पेन्शन स्कीम आणली. याच्या अंतर्गत जो कोणी व्यक्ती रिटायर होणार असेल त्याच्या मागच्या 12 महिन्यांमध्ये जे काही त्याची बेसिक सॅलरी असेल मित्रांनो, त्या बेसिक सॅलरीच्या 50% त्याला काय भेटणार आहे? निवृत्ती वेतन भेटणार आहे, फिक्स आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची सॅलरी ही 50,000 असेल जेव्हा तो रिटायर होत असेल तेव्हा, तर त्याला 25,000 रुपये 50 का 60%, 60% जवळपास त्याला जे आहे तर ते आता हे भेटणार आहे, जे आधी त्यांना असं भेटत नव्हतं. आलं लक्षात तुम्हाला? तर हे पहिलं आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर ते ठरलेलं आहे. लक्षात घ्या, केंद्राने 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने ही योजना लागू केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 25 ऑगस्टला महाराष्ट्राने ही योजना जी आहे तर ते महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागू करून दिलेली आहे. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. म्हणजे असं नाही की 1 एप्रिल 2025 पासून जे काही कर्मचारी रुजू होतील त्यांच्यासाठी, जे 2004 नंतरचे कर्मचारी आहेत त्यांना देखील ऑप्शन देण्यात आलेलं आहे. एकतर तुम्ही NPS घ्या किंवा UPS, दोघांपैकी तुम्ही घेऊ शकता. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. तरंग शक्ती 2024 हा आंतरराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या देशाकडून आयोजित करण्यात येतो?
आता बघा नावातच आहे तरंग शक्ती, काहीतरी इंग्रजी नाव असतं तर आपल्याला कळायला पाहिजे होतं की ते थोडंसं बाहेरच्या देशांचं आहे. काहीतरी हिंदी नाव दिसतंय तर ते आपलं इंडियन नाव आहे. तर हा भारताकडून आयोजित करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय हवाई दल सराव आहे मित्रांनो. कोणाचा सराव आहे? एअरफोर्सचा सराव आहे आणि हा इंटरनॅशनल आहे. म्हणजे याच्यात फक्त भारत नाही तर इतरही देशांचा समावेश आपण या एक्सरसाइज मध्ये जे आहे तर ते करत असतो. यावेळी ही जी आहे तर ती 2 टप्प्यात होणार आहे. एका टप्प्यात तामिळनाडूमध्ये होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात राजस्थानमध्ये होणार आहे. ऑगस्ट मध्ये ही जी आहे तर ते तामिळनाडूमध्ये होणार आहे आणि सप्टेंबर मध्ये ही जी आहे तर ती राजस्थानमध्ये होणार आहे. जे आता ऑगस्ट मध्ये होईल त्याच्यामध्ये आपण काही देशांना बोलवलेले जसं की फ्रान्स, जर्मनी, स्पेन, ब्रिटन या 4 देशांना आपण खास करून बोलवलेले, बाकीचे पण छोटे मोठे देश असतील. त्याच्यानंतर जी पुढची राजस्थान मध्ये होणार आहे सप्टेंबर मध्ये तर त्याच्यासाठी आपण बोलवलेलं आहे ऑस्ट्रेलियाला, बांगलादेश, ग्रीस, सिंगापूर, UAE आणि अमेरिका या देशांना जे आहे तर ते आपण इथं बोलवले की तुम्ही तुमचे विमानं घेऊन या, आम्ही आपले विमानं घेऊन जाऊ आणि कोण कशा पद्धतीने चालवतो ते आपण एकमेकांना शेअर करत जाऊ. अशा पद्धतीचा तो एक्सरसाइज असते. फार महत्वाचा प्रश्न मित्रांनो, NIRF नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क फार महत्वाचे, IMP करून ठेवा याला. 2024 संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. एकूण श्रेणीमध्ये सलग 6व्या वर्षी IIT मद्रासने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. पुढचा आहे युनिव्हर्सिटी श्रेणीमध्ये IISc बँगलोरने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तिसरं क आहे इंजिनिअरिंग श्रेणीमध्ये IIT दिल्लीने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन श्रेणीमध्ये IIM अहमदाबाद यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. याच्यापैकी बरोबर विधान कोणतं आहे? तर इथं कुठलंही ब क ड च पूर्ण ऑप्शन दिसत नाही आहे, म्हणजे कोणतं तरी एक स्टेटमेंट इथं रॉंग असलं पाहिजे. कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे? तर इंजिनिअरिंग याच्यामध्ये IIT दिल्ली प्रथम नाही मित्रांनो, तिथं पण IIT मद्रास हे जे आहे तर ते प्रथम आहे. म्हणून हे जे क विधान आहे तर ते चुकीचं ठरतं. क चुकीचं, क चुकीचं, क चुकीचं आणि आपलं जे उत्तर आहे तर ते अ ब ड हे आपलं योग्य उत्तर इथं येत आहे. सलग 6व्या वर्षी ओव्हरऑल श्रेणींमध्ये IIT मद्रास प्रथम आहे, मॅनेजमेंट मध्ये IIM अहमदाबाद आलेला आहे, युनिव्हर्सिटीच्या श्रेणीमध्ये IISc बँगलोर हे प्रथम आलेलं आहे. बघूया आणखी काही माहिती आपल्याला इथं वाचण्यासारखी. बघा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 12 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क जाहीर केलेले. ही यावेळीची 9वी आवृत्ती होती. सुरुवातीची 2015 मध्ये झालेली होती. सलग 6व्या वर्षी म्हणजे या लिस्ट मध्ये टॉप केलेले IIT मद्रासने, 2 नंबरला आलेले IISc बँगलोर आणि 3 नंबरला आहे IIT दिल्ली. हे कशामध्ये मित्रांनो? ओव्हरऑल रँकिंग मध्ये. मी तुम्हाला इथे सांगतो बघा, ओव्हरऑल रँकिंग मध्ये सगळ्यात प्रथम कोण आलेलं आहे? IIT मद्रास. 2 नंबरला कोण आहे? IISc बँगलोर आणि 3 नंबरला IIT दिल्ली आहे. आता हे पुढचे जे 2 आहेत त्यांची काहीच गरज नाही आपल्याला, पहिलंच महत्वाचं आहे. आणि हे सलग कितव्या वर्षी मित्रांनो? 6th टाइम, लक्षात घ्या 6th टाइम तो प्रथम आलेला आहे. पुढे युनिव्हर्सिटीच्या श्रेणीमध्ये म्हणजे बेस्ट युनिव्हर्सिटी कोणती? तर ती IISc बँगलोर असणार आहे. इंजिनिअरिंग बेस्ट कोणतं आहे? तर IIT मद्रास. व्यवस्थापन मॅनेजमेंट मध्ये कोणतं आहे? IIM अहमदाबाद. मेडिकल मध्ये एम्स, दिल्लीचं एम्स. डेंटल कॉलेज कोणतं सगळ्यात बेस्ट आहे भारतातलं? तर ते सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस चेन्नई इथलं. आणि लॉ मध्ये कायद्यामधलं जर विचारलं तर नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बँगलोर मधलं जे आहे तर ते भारतातील सगळ्यात बेस्ट स्कूल हे ठरतं. बेस्ट युनिव्हर्सिटी जे आहे तर ते इथं ठरते. त्याच्यानंतर आणखी काही नवीन श्रेणी या NIRF 2024 मध्ये ऍड करण्यात आलेले आहे. त्याच्यातील पहिली श्रेणी आहे स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज, म्हणजे एखाद्या राज्यातील सर्वोत्तम युनिव्हर्सिटी कोणती आहे राज्य सरकारची, तर त्याच्यामध्ये अण्णा विद्यापीठ हे 1 नंबरला ठरत आहे. सगळ्यात चांगलं मुक्त विद्यापीठ कोणतं असणार आहे? तर ते इग्नू असणार आहे. आणि सगळ्यात चांगलं स्किल युनिव्हर्सिटी कोणती असणार आहे? तर ते आपली महाराष्ट्राला मान भेटलेला आहे, तो म्हणजे सिम्बायोसिस स्किल अँड प्रमोशनल युनिव्हर्सिटी हे पुणे. काय लक्षात ठेवायचंय? सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी पुणे ही भारतातील सगळ्यात चांगली स्किल युनिव्हर्सिटी जी आहे तर ती ठरलेली आहे NIRF रँकिंग 2024 नुसार. पुढचं, भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या शहरात सुविधा सॉफ्टवेअर आवृत्ती 1.0 लॉन्च केलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो विशाखापट्टणम. विशाखापट्टणम इथे जे आहे तर हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढचं, हा फार महत्वाचा प्रश्न आहे, पुन्हा संरक्षण अंतरिक्ष क्षेत्राशी संबंधित आहे.
स्वदेशी कामिकाझे ड्रोनच्या खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत ते ओळखायची आहे. ड्रोनची रेंज 1000 किलोमीटर पर्यंत आहे. कामाकाझी ड्रोन सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आहेत, म्हणजे स्वतःचा विनाश करतात. ड्रोन मध्ये 50 HP इंजिन आहे. ड्रोन 200 ते 250 किलो वजन घेऊन उड्डाण करू शकतो. तर याच्यापैकी वैशिष्ट्ये कोणती आहेत किंवा अयोग्य वैशिष्ट्ये कोणती आहेत असं पाहिजे होतं ते प्रश्न. अयोग्य म्हणजे जी बसतच नाही, जी चुकीची आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो सर्वच जे आहे विधानं ही बरोबर आहेत. वरीलपैकी काहीच नाही, म्हणजे वरीलपैकी कोणतंच अयोग्य नाही. सर्वच्या सर्व जे आहे तर ते इथं योग्य बघायला मिळतात. हे सर्व बरोबर आहे. बघा हा अशा पद्धतीचा ड्रोन असतो. बघा कामाकाझी ड्रोन काय करतो मित्रांनो, आता समजा एखाद्या दुश्मनचं खूप चांगलं एअरबेस आहे, तिथं आपल्याला हल्ला करायचं, मिलिटरीचं स्टेशन आहे. मग ड्रोन काय असतात मित्रांनो, मानवरहित यान असतो. तो मानवरहित असतो, जिथं मानव चालवत नाही. डायरेक्ट लॉक करून द्यायचं की पाकिस्तानच्या या एअरबेसवर जायचंय, तो जातो आणि डायरेक्ट तिथं आदळून जातो, म्हणजे तो नष्ट होऊन जातो डायरेक्टली. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे एखादा व्यक्ती काय जसा स्वतःला बॉम्ब बांधून ते बघतात ना दहशतवादी, मग ते जातात. मग ते पण एक पद्धतीने काय झाले, ते कामाकाजी लोक झाले ना ते. त्याच पद्धतीने हे कामाकाजी ड्रोन असतात की यांच्यामध्ये आपण स्फोटक भरून देतो आणि स्वतः पण जाऊन आदळून जातात. म्हणजे एकदा खर्च होतो आपला, पण समोरच्याचा चांगला नायनाट होण्यासाठी हे ड्रोन फार महत्वाचे ठरतात त्यावेळी. हे ड्रोन का महत्वाचं मित्रांनो, हे भारतातील असं ड्रोन आहे की जे पूर्णपणे स्वदेशी आहे. स्वदेशी, ते पतंजली सारखं स्वदेशी येते. आणि एवढंच काय तर त्याचं इंजिन देखील स्वदेशी मित्रांनो. शक्यतो काय असतं भारतात इंजिन बनत नाही मित्रांनो, कारण की आपल्याकडे ते टेक्नॉलॉजी जास्त नाही आहे. इव्हन तो आपलं तेजस विमान आहे बघा, LCA तेजस, ते सगळं स्वदेशी आहे. पण त्याच्यातलं जे इंजिन आहे ना ते जनरल मोटरचं आहे, म्हणजे ते याच आहे, अमेरिकेचं आहे. मग अमेरिकेतून आपल्याला इंजिन मागवावं लागतं. म्हणून आपण काय म्हणू शकतो त्याला की ते पूर्णपणे स्वदेशी नाही, हे पूर्णपणे स्वदेशी आहे. ओके. या ड्रोनची रेंज 1000 किलोमीटर आहे, म्हणजे 1000 किलोमीटर पर्यंत तो उडू शकतो. ओके. भारताच्या नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीने हे विकसित केलेलं आहे. कोणी विकसित केलेलं आहे? नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीने. 30 HP ची इंजिन आहे. 100 ते 200 किलो वजन घेऊन जाऊ शकतो. 30 ते 40 किलो RDX किंवा स्फोटक तो घेऊन जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश भारताचा लिक्विफाईड नॅचरल गॅस, ज्याला आपण काय म्हणतो LNG म्हणतो, LNGचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश ठरलेला आहे? तर त्याचं जे उत्तर आहे ना मित्रांनो, तर ते आहे USA. USA भारताला सगळ्यात जास्त LNG देतो, पण दुसऱ्या क्रमांकावर. पहिल्या क्रमांकावर कोण आहे मित्रांनो? कतर आहे. कतर या देशाकडून आपण सगळ्यात जास्त LNG घेतो आणि दुसऱ्या क्रमांकावर USA हा आलेला आहे. भारत हा जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा LNGचा आयातदार आहे मित्रांनो. आपण LNG आयात करतो आणि या आयातीच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो मित्रांनो? 4थी पोझिशन लागते. असं जर विचारलं जगात सगळ्यात जास्त LNG कोणता देश एक्सपोर्ट करतो, तर त्याच्यामध्ये आधी कतर नंबर 1 होता, परंतु मागच्या वर्षी सगळ्यात जास्त एक्सपोर्ट USA ने केलेले आहे. म्हणजे USA हा जगातील सगळ्यात जास्त LNG एक्सपोर्टर देश आहे. परंतु आपण सगळ्यात जास्त कुठून मागवतो, तर आपण मागवतो कतर कडून. आणि 2 नंबरला कोण आहे? 2 नंबरला USA ही रँकिंग लागते. ओव्हरऑल जगाच्या बाबतीत पाहायचं झालं तर आपण जगात 4थ्या क्रमांकावर आहे की जो आपलं LNG आपण इम्पोर्ट करतो. तेवढी आपली डिमांड आहे LNG ची. ओके. पुढचं फार महत्वाचं आहे, जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन ची थीम काय मित्रांनो? याची थीम पाहूया. थीम आहे क्लोज द केअर गॅप. एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो. हे पुढचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हे लक्षातच ठेवायचं. क्लोज द केअर गॅप, एव्हरीवन डिझर्व ऍक्सेस टू कॅन्सर केअर. आता हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, एवढं काही गरज नाही आपल्याला. आपल्याला काय क्लोज द केअर गॅप हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणखी माहिती पाहूया. हा जो दिवस आहे हा 1 ऑगस्टला साजरा करण्यात येतो आणि हा 2012 पासून कंटिन्यू हा जो दिवस आहे तर तो साजरा करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर आहे भारताचा क्रमांक हा 39वा आहे या रँकिंग नुसार. बघा ही जी रँकिंग आहे तर ही ऑगस्ट 2024 मध्ये प्रकाशित करण्यात आली. कोणत्या संस्थेकडून? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. याच्यामध्ये भारताची रँक होती 39th 119 देशांपैकी. आणि 2022 मध्ये भारतात जवळपास 14.3 मिलियन लोक, म्हणजे याला काय करायचं
14.3 गुणिला 10 एवढे लाख लोक भारतात जे आहे तर ते इंटरनॅशनल टुरिस्ट आलेले होते. बघा सगळ्यात या रँकिंग नुसार सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे, तो आहे अमेरिका. 2 नंबरला स्पेन, 3 नंबरला जपान, 4 नंबरला फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया जो आहे तर तो 5 नंबरला. आणि भारत कितवा आहे, 39th पोझिशन आहे भारताची. पुढचं, वैद्यकीय सेवा महासंचालक पदी नियुक्त होणारी पहिली महिला कोण बनलेली आहे, तर यांचं जे उत्तर आहे तर या आहेत लेफ्टनंट जनरल साधना सक्सेस नायर. तर या भारताच्या वैद्यकीय सेवा महासंचालक पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ज्या आहेत तर त्या ठरलेल्या आहेत. पुढचं, ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या संस्थेला युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल कडून विशिष्ट विशेष सल्लागार दर्जा प्राप्त झालेला आहे, याचं उत्तर आहे KIIT विद्यापीठ. DU म्हणजे काय, डीम टू बी युनिव्हर्सिटी, त्याचं हे लॉंग फॉर्म असतो. KIIT विद्यापीठ हे त्याचं उत्तर आहे. पुढचं, 30 ते 31 जुलै 2024 दरम्यान चौथे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले, तर हे भोपाळ येथे आयोजित करण्यात आले, MP येथे. आलं लक्षात तुम्हाला. बघा पूर्ण माहिती पाहूया. 30 ते 31 जुलै 2024 दरम्यान राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 आयोजित करण्यात आले भोपाळ इथे. हे आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री जे आहेत तर ते डॉक्टर मोहन यादव यांनी उद्घाटन केलेलं होतं. ही चौथी आवृत्ती होती आणि याचं आयोजन CSIR AMPRI भोपाळ यांच्याकडून हे आयोजित करण्यात आलेलं होतं. याची थीम पण होती अपग्रेडेशन ऑफ नॅशनल सायंटिफिक इन अमृतकाल. बघा ही जी थीम आहे ना मित्रांनो, ही थीम वगैरे काही लक्षात ठेवायची गरज पडत नाही शक्यतोवर, कारण की एवढं काही डिटेल मध्ये शक्यतोवर विचारलं जात नाही, म्हणून हे थीम वगैरे काही लक्षात ठेवायची नाही. उद्घाटन पण काही गरज नाही, हे पण काही गरज नाही, ही तारीखची पण काही गरज नाही. याच्यात दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक भोपाळ आणि आवृत्ती किती होती एवढं शक्यतोवर लक्षात ठेवा. आवृत्तीचं पण नाही विचारलं जात, TCS वगैरे मध्ये विचारलं जाऊ शकतं, पण आपल्या MPSC साठी फक्त भोपाळ MP एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. पुढे जुलै 2024 मध्ये डॉक्टर राम नारायण अग्रवाल यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, बघा हे राम नारायण अग्रवाल आहेत तर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर हे क्षेपणास्त्र विज्ञान यांच्याशी संबंधित होते आणि एक म्हणजे हे DRDO चे सायंटिस्ट होते. आणि यांचं सगळ्यात मोठी जी कामगिरी आहे ना मित्रांनो, अग्नी 2 मिसाईल मध्ये आहे. अग्नी 2 मिसाईलचे हे इन्चार्ज होते, म्हणून हे अग्नी 2 मिसाईलच्या संदर्भात यांचं कार्य आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं जे परीक्षेत आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पुढचं, ऑगस्ट 2024 मध्ये भारताने गुजरात मधील लोथल येथे नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स NMHC विकसित करण्यासाठी कोणत्या देशाशी करार केलेला आहे, तर याचं जे उत्तर आहे ना मित्रांनो तर ते आहे व्हिएतनाम. व्हिएतनाम या देशाशी जो आहे तर तो करार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2024 मध्ये गव्हर्नरची 52वी परिषद कोठे आयोजित करण्यात आली, म्हणजे जे सर्व राज्यांचे राज्यपाल आहेत त्यांची एक परिषद आयोजित करण्यात आली. ऑब्विसली ही परिषद कुठे असेल तर ही नवी दिल्ली येथे असेल. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली ही जी परिषद आहे तर ती बोलवण्यात आलेली होती. 52वी गव्हर्नरची परिषद किंवा याला राज्यपालांची परिषद असं देखील तुम्ही म्हणू शकता. तिथं 2 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान आणि ही परिषद 1949 मध्ये पहिल्यांदा ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा, ऑगस्ट 2024 मधील आकडेवारीनुसार जगातील दुसरा सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश कोणता ठरलेला आहे, तर तो आपला भारत ठरलेला आहे मित्रांनो. आणि जर पहिला देश विचारला जगातील सगळ्यात जास्त अॅल्युमिनियम कोण प्रोड्यूस करतो, तर तो चीन प्रोड्यूस करतो. ज्या देशात सगळ्यात जास्त अॅल्युमिनियम होतं ना तर असं मानलं जातं की तो देश विकासाकडे थोडीशी वाटचाल करतोय, प्रगतीकडे वाटचाल करतोय, कारण की खूप साऱ्या गोष्टी ह्या अॅल्युमिनियम आणि स्टील पासूनच बनतात मित्रांनो. म्हणून अॅल्युमिनियम आणि स्टीलचं उत्पादन वाढलं ना तर समजून जातं की देशात हे चालू आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू आहे. तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन हा जो आहे प्रथम क्रमांकावर आहे. याच्यासोबतच आणखी काही आकडेवारी आलेली मित्रांनो, जसं की भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा चुन्याचं उत्पादन करतो. चुन्याचं उत्पादन करतो.
चौथ्या क्रमांकाचं आपण लोह खनिज उत्पादक देश आहोत बघा. दुसऱ्या क्रमांकाचा आपण ॲल्युमिनियम प्रोड्यूस करतो, तिसऱ्या क्रमांकाचा आपण चुना प्रोड्यूस करतो आणि चौथ्या क्रमांकाचा आपण लोह खनिज प्रोड्यूस करतो. आलं लक्षात तुम्हाला? पुढचं फार महत्वाचं आहे. ऑगस्ट 2024 मध्ये भारतातील पहिले 24/7 धान्याचं एटीएम, म्हणजे तिथं तुम्ही पैसे टाकले किंवा काय गेलं ना तर धान्य भेटेल बघा, हे अशा पद्धतीचं आहे. तर हे धान्याचं एटीएम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर मित्रांनो ओडिसा या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे. ओडिसा या राज्यात जे आहे तर अशा पद्धतीचं हे जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचं पाहणार आहोत. कोणत्या संशोधन संस्थेने संधी रोग, ज्याला गोट हा रोग म्हणतात इंग्रजीमध्ये, च्या समस्येवर उपाय म्हणून NBRI गोट आउट नावाचे हर्बल उत्पादन विकसित केलेले आहे? थोडासा वेगळा प्रश्न आहे म्हणून आपण इथे ऍड केलेला आहे. उत्तर आहे CSIR राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था NBRI लखनौ, हे त्याचं उत्तर आहे. पुढचं, कोणत्या राज्याने ऑगस्ट 2024 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढण्यासाठी 2 अपत्यांचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे? म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही निवडणूक लढू शकत नाही. म्हणजे सरपंचाची असेल, जिल्हा परिषदची असेल, पंचायत समितीची असेल, नगरपालिकांची असेल, महानगरपालिकांची असेल. ही अट आमदार आणि खासदारांसाठी बिलकुल पण नाही मित्रांनो, कन्फ्युज नका होऊ. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्रात पण आहे, पण नुकतेच आंध्र प्रदेश सरकारने हा निर्णय रद्द घेतलेला आहे. त्यांचं असं लॉजिक आहे की आमच्या देशात आहे ना फर्टिलिटी रेट हा कमी होते, नवीन मुलं कमी जन्माला येते आणि त्याचं कारण हे असू शकतं, म्हणून त्यांनी ही जी अट आहे तर ही काढून टाकण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. SSLV D3 EOS 8 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोने 16 ऑगस्ट 2024 रोजी श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून केले. SSLV D3 EOS 08 मिशनमुळे इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण ऑपरेशनला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तर हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत मित्रांनो, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. असं जे खूप सारे डिटेल मध्ये शक्यतो प्रश्न येतो ना तर तो शक्यतो पूर्णपणे बरोबर असतो, त्याच्यामध्ये चुकवण्याची शक्यता फार कमी असते. पुढचं, ऑगस्ट 2024 मध्ये परी हा प्रकल्प, परिहुमे वाला प्रकल्प कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर याचं उत्तर मित्रांनो सांस्कृतिक मंत्रालय. परी म्हणजे काय? पब्लिक आर्ट, इथं आलेलं आहे पब्लिक आर्ट ऑफ इंडिया, हा याचा लॉंग फॉर्म आहे परीचा. तर पब्लिक आर्ट ऑफ इंडिया हा लॉन्च करण्यात आलेला आहे सांस्कृतिक मंत्रालयाकडून. पुढचं, मेरीटाईम पार्टनरशिप एक्झरसाइज जी ऑगस्ट 2024 मध्ये झाली ती कोणत्या 2 देशांदरम्यान झाली? तर याचं उत्तर आहे भारत आणि रशिया, हे 2 देश आहेत, यांनी एकमेकांमध्ये ही जी एक्झरसाइज आहे तर ती केलेली होती. पुढचं, ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या संस्थेने द केस फॉर इन्व्हेस्टमेंट इन न्यूट्रिशियस फूड व्हॅल्यू चेन नावाचा अहवाल लॉन्च केलेला आहे? याचं उत्तर आहे ग्लोबल अलायन्स फॉर इम्प्रूव्ह न्यूट्रिशन, गेन ही संस्था आहे. तर यांच्याकडून हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे जे काही प्रश्न असतात ना मित्रांनो, यांच्यावर वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न तयार होतात, म्हणून शक्यतो यांचं एवढे डिटेल एक्सप्लेनेशन पाहायचं नाही. मेन काय, हा अहवाल कोणी प्रकाशित केला एवढंच, जास्त काही त्याच्याविषयी एवढी काही माहिती घेण्याची आपल्याला गरज पडत नाही. पुढचं, नुकतेच कोणत्या संस्थेने डेटा व्यवस्थापनासाठी निवाहिका वेब पोर्टल सुरू केलेले आहे? याचं उत्तर आहे NIT कालिकत. NIT कालिकत काय? निवाहिका वेब पोर्टल. पुढचं, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या 2 देशांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आलेली होती? तर रशिया आणि बेलारुस यांच्या खेळाडूंना बंदी होती. पॅरिस ऑलिम्पिकशी मी संबंधित कोणतेही प्रश्न आजच्या याच्यात घेतलेले नाही, कारण की पॅरिस ऑलिम्पिकशी सर्व संबंधित माहिती या युट्यूब चॅनलवर आपण पॅरिस ऑलिम्पिक 2024 नावाने एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व पॅरिस ऑलिम्पिक विषयी माहिती देण्यात आलेली आहे, म्हणून ती माहिती पुन्हा पुन्हा रिपीट होऊ नये आणि तेवढाच वेळ आपल्याला इतर काही घडामोडींसाठी भेटावं म्हणून मी इथं ऍड केलेली नाही ती. पुढचं, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री मेयान सन्मान योजना सुरू केलेली? ते म्हणजे झारखंड. ही योजना कशी मित्रांनो, आपली लाडकी बहीण आहे ना, तर ही झारखंडची लाडकी बहीण योजना आहे, ज्याच्यामध्ये झारखंड 1000 रुपये जे आहे तर ते दरमहा त्यांच्या महिलांना जे आहे तर ते देणार आहे. सध्या सर्वच राज्यात लाडकी बहीण टाईप योजना जी आहे जवळपास ती सुरू झालेली आहे. पुढचं,
भारताने कोणत्या शहरात 1 ऑगस्ट 2024 रोजी 14व्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे आयोजन केलेले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली येथेच हे आयोजित केलेले होते. बघा व्हिएतनाम देश जर आपण मॅप मध्ये पाहिला ना तर बघा हा वरती चायना आहे, तर चायनाच्या खाली इथं आपल्याला काय पाहायला मिळतो? हा व्हिएतनाम देश पाहायला मिळतो. हो ची मिन सिटी आणि हनोई हे 2 शहर त्याचे महत्वाचे आहेत. बघा हा कोस्टलचा देश आहे आणि याच्याच बाजूला असा समोरच हा फिलिपिन्स देश आहे जो पुढे येईल आपल्याला कुठेतरी. तर हा फिलिपिन्स देश आहे, याच्या बाजूला लागून हा कंबोडिया देश आहे आणि हा थायलंड. बघा खूप साऱ्या लोकांना हौस असते थायलंड जायची, तर हे थायलंड म्हणजे थायलंड मधून पण तुम्ही जाऊ शकतात म्हणजे व्हिएतनामला. त्यांची आहे तशी सुविधा ती. ऑगस्ट 2024 मधील WTOच्या अहवालानुसार जागतिक कृषी निर्यातीत भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक हा 8वा आलेला आहे मित्रांनो. म्हणजे काय की कोणता देश ऍग्रीकल्चर गोष्टी एक्सपोर्ट करतो एक्सपोर्ट मध्ये, तर भारत 8व्यावर आहे. भारत याच्यात पहिल्यावर पण येऊ शकतो, पण भारताने काय केलेले खूप साऱ्या गोष्टींवर बॅन लावून दिलेला आहे. जसं की भारत काय करतं मध्येच की कांद्याचा एक्सपोर्टवर बॅन लावून देतं, तांदूळांच्या एक्सपोर्टवर बॅन लावून देतं. खूप सारे कृषी उत्पादन आपल्याकडे अशी आहेत ना मित्रांनो की जे एक्सपोर्टवर पूर्णपणे बॅन लावलेलं आहे. म्हणूनच या रँकिंग मध्ये आपलं हे जे आहे ना तर ते थोडं कमी स्थान आलेलं आहे. आता याच रँकिंग मध्ये जगाचा जर निर्यात ट्रेड पाहिला तर भारताची कृषी निर्यात जी 2022 मध्ये $52 बिलियन होती ना 55, तर ती फक्त $51 बिलियन राहिलेली मित्रांनो आता, म्हणजे आपली घट झालेली. पण असे काही देश आहेत ना की ज्यांची कृषीमध्ये वाढ झालेली मित्रांनो निर्यातीमध्ये, तर ते आहेत ब्राझील, युरोपियन युनियन आणि थायलंड. या देशांनी त्यांच्या कृषी निर्यातीत खूप चांगल्या पद्धतीची वाढ केलेली आहे. आपण जर जगात कृषी निर्यातीत टॉप देश जर पाहिले ना सगळ्यात मोठा आहे युरोपियन युनियन. आता तो देश नाही तर देशांचा संघ आहे, पण तो एकत्रच काउंट होतो म्हणून युरोपियन युनियन 1 नंबरला, 2 नंबरला USA, 3 नंबरला ब्राझील, 4 नंबरला चीन आणि भारत कितव्या नंबरला आहे? भारत या लिस्ट मध्ये 8व्या नंबरला आहे. पुढचं महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान ओळखायचं आहे. 13 ऑगस्ट 2024 रोजी DRDOने लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब गौरवची पहिली यशस्वी चाचणी केली. गौरव हा हवेतून सोडण्यात येणाऱ्या 1000 किलो श्रेणीतील ग्लाइड बॉम्ब आहे. गौरवची रचना आणि विकास ही DRDOने केलेली आहे. गौरव मध्ये लांब अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. आता याच्यामध्ये थोडं इलिमिनेशन टेक्निक जर पाहिली तर जे जनरलाइज स्टेटमेंट असतात ना त्यांना पहिले सोडून द्यायचं. म्हणजे बघा याच्यामध्ये काही चुकवण्यासारखं नाही तर हे सोडून द्यायचं, हे पण बरोबरच असेल. तर इथं हा अंक चुकू शकतात आणि इथं हे DRDO चुकू शकतात. तर याचं उत्तर हे DRDO आहे. तर याचा विकास DRDOने केलेला नाही. बघा याचा विकास जो आहे हैदराबाद स्थित रिसर्च सेंटरने केलेला आहे. हैदराबाद मधील एका रिसर्च सेंटरने याचा विकास केलेला आहे. 13 ऑगस्ट 2024 रोजी DRDOने भारतीय हवाई दलाच्या सुकोई 30 MKI प्लॅटफॉर्म वरून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी उड्डाण चाचणी केली. बघा DRDOने त्याची टेस्टिंग केली मित्रांनो, पण याची रचना आणि विकास मात्र हैदराबाद स्थित रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेली आहे. याच्यामध्ये हा 1000 किलो श्रेणीतील एक बॉम्ब आहे मित्रांनो. पुढचं, कोणत्या संस्थेने वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2024 द मिडल इन्कम ट्रॅप प्रसिद्ध केलेला आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो जागतिक बँक. पुढचं, ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेली SAFF U20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2024 कोणत्या देशाने जिंकलेली? तर हे बघू शकतात SAFF U20 चॅम्पियनशिप 2024 आणि इथं तुम्हाला बांगलादेशची टीम बघायला मिळते. तर बांगलादेशने हे जे आहे जिंकलेले आणि बांगलादेशने नेपाळला हरवलेलं आहे. ओके, ही स्पर्धा जी आहे तर ती म्हणजे जर आपण पाहिली तर ती नेपाळमध्येच आयोजित करण्यात आलेली होती. 18 ते 28 ऑगस्ट 2024 दरम्यान नेपाळचा त्यांनी 4-1 ने पराभव केला. या स्पर्धेत नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भारत, मालदीव आणि भूतान हे देश समाविष्ट झालेले होते. भारताने ही जी स्पर्धा आहे 19, 22 आणि 23 म्हणजे मागच्या वर्षी भारताने ही स्पर्धा जिंकलेली होती आणि या वर्षी कोणी जिंकलेली आहे तर ती बांगलादेशने जिंकलेली आहे. पुढचं, नुकतेच
जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. पहिलं स्टेटमेंट, त्यांनी न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची जागा घेतलेली आहे, हे पण विधान बरोबर आहे. ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत, हे पण बरोबर आहे. आणि आतापर्यंत आयसीसी मध्ये 5 भारतीय व्यक्ती अध्यक्ष बनलेले, हे पण बरोबर आहे. तर वरील पैकी कोणतंही विधान जे आहे तर ते अयोग्य नाही. सर्वच्या सर्व विधान जे आहे तर ते योग्य आहे मित्रांनो. आपण जर भारताचे 5 व्यक्ती पाहिले आतापर्यंत, तर पहिले जगमोहन डालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन, शशांक मनोहर आणि जय शहा. तर जय शहा हे आता आयसीसी चे अध्यक्ष जे आहेत तर ते बनणार आहेत. पुढचं, प्रधानमंत्री जनधन योजनेविषयी पुढील पैकी अयोग्य पर्याय निवडा, चुकीचा पर्याय निवडा. बघा, ऑगस्ट 2024 मध्ये या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली, तर हे विधान बरोबर आहे मित्रांनो. ही योजना 28 मार्च 2014 ला सुरू करण्यात आलेली होती. बघा, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, पण हा महिना चुकीचा आहे मित्रांनो. मला सांगा, जर ऑगस्ट मध्ये एखाद्या योजनेला 10 वर्ष पूर्ण होत असतील तर ऑब्व्हियसली ती योजना ऑगस्ट मध्येच कधीतरी लॉन्च झालेली पाहिजे. मग याचं जे उत्तर आहे 28 ऑगस्ट 2014 असं पाहिजे, म्हणून हे विधान अयोग्य आहे आणि हेच आपलं इथं उत्तर आहे. ओके, बघा, 28 ऑगस्ट 2024 रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. पुढचं, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. भारतीय रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आलेले बरोबर विधान आहे. यापूर्वी ते भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवांमध्ये रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून कार्यरत होते, हे पण विधान बरोबर आहे मित्रांनो. ते भारतीय रेल्वे मेकॅनिकल इंजिनियर सर्व्हिसेसचे 1886 बॅचचे अधिकारी आहेत, हे पण बरोबर आहे. आणि ते रेल्वे बोर्डाच्या इतिहासातील पहिले दलित अधिकारी असतील, हे पण बरोबर आहे. मग वरील पैकी सर्व जी विधाने आहेत तर हे योग्य आहेत आणि हे रेल्वेच्या इतिहासातील पहिले म्हणजे दलित व्यक्ती ठरलेले आहेत की जे अध्यक्ष बनतील रेल्वे बोर्डाचे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्याने मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 वरून आता 21 केलेली फार महत्वाची अपडेट आहे. हे आहे हिमाचल प्रदेश. तुम्हाला माहिती आहे मुलींसाठी 18 होती आणि मुलांसाठी 21 वय हे सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं, पण हिमाचल प्रदेशने निर्णय घेतलेला आहे आता मुलींचं पण वय 21 पाहिजे आणि मुलीचं वय 21 असेल तरच ते लग्न ग्राह्य धरलं जाईल कायदेशीररित्या. पुढे, खालीलपैकी कोणत्या राज्याने राज्य दलातील महिलांसाठी 1 वर्षाच्या प्रसूती रजेचा हक्क असेल असे सांगितलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये आधी 9 महिने होती पोलिसांना, तर ते आता डायरेक्टली 12 महिने करण्यात आलेले आहे. प्रसूती रजा, मॅटर्निटी लिव्ह, पेड लिव्ह असते. आणि असं पण सांगितलेलं आहे की जर तुमचं म्हणजे मुलगा झाला तर 3 वर्ष तुम्हाला जिथं पाहिजे तिथं पोस्टिंग भेटून जाईल तुम्हाला महिलांसाठी. हे कोणीसाठी आहे? महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी हे जे आहे तर ही घोषणा करण्यात आलेली आहे. पुढचं, ऑगस्ट 2024 मध्ये डिजिटल इनोव्हेशनला चालना देण्यासाठी TCS ने कोणत्या देशामध्ये आपले 5वे पेस स्टुडिओ लॉन्च केले? 5वे पेस स्टुडिओ, PAC स्टुडिओ. याचं जे उत्तर आहे ना मित्रांनो ते आहे फिलिपिन्स. फिलिपिन्स मध्ये हे त्यांनी उघडलेले. मी तुम्हाला तेव्हा दाखवलं होतं बघा, हा कंबोडिया आहे आणि कंबोडियाच्या व्हिएतनाम होता, व्हिएतनामच्या समोर इथं बघा हा फिलिपिन्स ज्याची राजधानी मनिला आहे. तर इथं जे आहे तर ते हे सुरू करण्यात आलेलं आहे. पुढे, ऑगस्ट 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने राईट टू डिस्कनेक्ट नावाचं विधेयक आणलेलं आहे? राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय मित्रांनो? समजा आता मी इथं काम करतोय कंपनीमध्ये आणि मी माझ्या घरी गेलो आणि घरी परत बॉसचा फोन आला की अरे हा व्हिडिओ राहिला तो व्हिडिओ राहिला, परत मला यावं लागतं का? बरं, कधी कधी काय होतं, याला म्हणतात तुमचं ऑफिस आवर संपल्यानंतर देखील तुमचा बॉस तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो. तर याच्यासाठीच खूप सारे युरोपियन देशांमध्ये कसं मॉडेल आलेलं मित्रांनो, राईट टू डिस्कनेक्ट. म्हणजे एकदा जर तुम्ही घरी गेले तर तुमचा बॉस तुम्हाला फोन करणारच नाही असं तिथं डायरेक्ट कायदा करून दिलेला आहे. म्हणजे 5 वाजेनंतर तू कोण आणि मी कोण अशी पद्धत त्यांनी लावलेली आहे. तर हा कायदा नुकताच नवीन नियम ऑस्ट्रेलियाने आणलेला आहे. भारतात देखील असं विधेयक मांडण्यात आलेलं होतं. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 28 ऑक्टोबर 2019 रोजी संसदेत हे खासगी विधेयक मांडलेलं होतं, पण तुम्हाला माहिती आहे खासगी विधेयक पासच होत नाही. ओके, फ्रान्सने सगळ्यात आधी हा प्रयोग केलेला होता 2017 मध्ये. पुढचं, ऑगस्ट 2024 मध्ये तेलंगणा सरकारने कोणत्या देशासोबत यंग इंडिया स्पोर्ट युनिव्हर्सिटी आणि यंग इंडिया
स्किल युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी भागीदारी करार केलेले बघा, हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि हे कोणतं तरी चायनीज जापानी सारखे दिसू राहिले, तर हे कोण आहेत, हे दक्षिण कोरियाची व्यक्तिमत्व आहेत हे, तर दक्षिण कोरिया सोबत ही पार्टनरशिप त्यांनी केलेली आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशात जगातील दुसऱ्यात सर्वात मोठा हिरा सापडलेला आहे, तर तो देश ठरलेला आहे बोत्सवाना. बघा हे साऊथ आफ्रिका आहे, साऊथ आफ्रिकेच्या वरती हा तुम्हाला देश दिसतो का, हा आहे बोत्सवाना, त्याच्या बाजूला नामिबिया, झांबिया, झिम्बाब्वे, वरती हा झांबिया, वरती हा अंगोला, इथं बघा हा समुद्र वगैरे, केप ऑफ गुड होडला वळसा घालून आपण इतिहासात वाचत नाही का ते, तर हे साऊथ आफ्रिकेच्या जस्ट वरती हा देश आहे आणि हा जगातील सगळ्यात मोठा हिऱ्याचं उत्पादन करणारा देश आहे मित्रांनो. जगातील सगळ्यात जास्त हिऱ्याचं उत्पादन याच देशात होतं मित्रांनो. 2492 कॅरेट वजनाचा एवढा हिरा सापडलेला आहे, हा जगातील दुसऱ्या सर्वात मोठा हिरा आहे. सर्वात मोठा हिरा हा दक्षिण आफ्रिकेच्या खाणीमध्ये 1905 मध्ये सापडलेला होता, त्याचं वजन होतं 3106 एवढा वजनाचा होता. बोत्सवाना हा जगातील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे आणि जगातील एकूण उत्पादनापैकी 20% हिऱ्यांचं उत्पादन एकट्या या देशामध्ये जे आहे तर ते केलं जातं. पुढचं महत्वाचा प्रश्न आहे, पुन्हा पाहूया. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 संदर्भात पुढील पैकी विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. या धोरणामुळे राज्यात सुमारे 5 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. याच्यामध्ये 5च्या ऐवजी 10, 15 असं होऊ शकतं मे बी. या धोरणांतर्गत राज्यात 2029 पर्यंत 10,000 एकरहून अधिक क्षेत्रांवर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहे. इथं 29च्या जागी 35 होऊ शकतं आणि हे 10,000च्या जागी काही पण होऊ शकतं. सध्याच्या 14-15% तुलनेत लॉजिस्टिकचा खर्च किमान 4 ते 5% कमी होईल असं अपेक्षित आहे. पनवेल येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संलग्न नवी मुंबई पुणे क्षेत्रात 2000 एकरवर इंटरनॅशनल मेगा लॉजिस्टिक केंद्राचा विकास केला जाईल. तर याच्यापैकी हे सर्वच बरोबर आहे मित्रांनो, हे सर्वच बरोबर आहे, इथं काहीच चुकवलेलं नाही. पण मी इथं जे जे हायलाइट केलेले ना त्याच्यात चुका होऊ शकतात, जसं की हे 5 लाखचं 10-15 लाख करू शकतात, परत 29चं बदलू शकतात. शक्यतो काय करायचं, जी काही पॉलिसी येते ना त्या पॉलिसीमध्ये 5 वर्षाचं ध्येय ठेवलेलं असतं, मग इथं 29 पाहून घ्यायचा, म्हणजे हा 5 वर्ष पुढचा सांगितलेला आहे, म्हणजे हा थोडाफार बरोबर आहे. जास्त वर्षाचं सांगितलं ना तर त्यावेळी थोडासा तुम्ही डाऊट घेऊ शकतात. पुढे ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या देशाने कावा महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग 2024 जिंकलेली आहे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो भारत. भारताने ही जी स्पर्धा आहे जिंकलेली आहे आणि भारताने याच्यात नेपाळला हरवलेलं आहे आणि फायनल मॅच पण आपल्याला ही जी आहे तर ती नेपाळमध्ये झालेली दिसते. पुढचं ऑगस्ट 2024 मध्ये भारतीय लष्कराने कोणत्या प्रदेशात पर्वत प्रहार नावाचा सामरिक लष्करी सराव केला. आता चेन्नईमध्ये पहाड नाही आहेत, विशाखापट्टणम कोस्टलाईन सिटी आहे, जेसलमेर सपाट सिटी आहे आणि लद्दाख मध्येच आपल्याला पहाड पाहायला मिळतात आणि एक्सरसाइजचं नाव काय, पर्वत प्रहार. मग तिथं पर्वत वगैरे तर पाहिजेच ना, तर याचं उत्तर जे आहे तर ते लद्दाख येतं. आलं लक्षात. अशा पद्धतीने कधी कधी लॉजिक आपण लावले पाहिजे. ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्याने कारागृह आणि सुधारणात्मक सेवा विधेयक 2024 मंजूर केलेले आहे, याचं उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. महत्वाचं आहे पुन्हा, ऑगस्ट 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना चॅम्पियन ऑफ ऑर्डर ऑफ द फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. तर हे चुकीचं आहे मित्रांनो, त्या पहिल्या भारतीय नाहीच आहेत, कारण की जर पाहायला गेलं तर 2023 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा गेले होते तर त्यांना पण मागच्या वर्षी हा पुरस्कार भेटलेला आहे, मग ते पहिल्या भारतीय येऊ शकत नाही. तर हे विधान चुकीचं आहे. फक्त पहिलंच विधान अ जे आहे तर ते बिनचूक ठरतं. ओके. पुढचं, कोणत्या राज्य सरकारने नुकतेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी उपस्थित पोर्टल सुरू केलेले आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो झारखंड या राज्याने केलेलं आहे. पुढे ऑगस्ट 2024 मध्ये कोणते राज्य आपत्ती जोखम हस्तांतर पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन DRTPS लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेलं आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो नागालँड. ओके. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, याला IMP मार्क करा, पॉलिटी संदर्भातला प्रश्न आहे.
खालील 2024-25 साठी स्थापित नवीन संसदीय समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांच्या जोड्या लावायच्या आहेत. लोकलेखा समिती याचे अध्यक्ष बनलेले आहेत के.सी. वेणुगोपाल, हे अध्यक्ष बनलेले आहेत. अंदाज समिती याचे अध्यक्ष बनलेले डॉक्टर संजय जयस्वाल. सार्वजनिक उपक्रम समिती याचे अध्यक्ष बनलेले बैजंत पांडा आणि इतर मागासवर्गीय कल्याण समितीचे अध्यक्ष बनलेले आहेत गणेश सिंग. तर हे 1 नंबरचं आपलं उत्तर येतं. तर नुकतेच 6 संसदीय समितींची स्थापना करण्यात आलेली होती, त्याच्यापैकी 4 समित्यांच्या घेऊन हा प्रश्न डिझाईन केलेला आहे. फार महत्वाचा प्रश्न आहे हा. आता आपण इथं जाऊया की या समित्यांविषयी थोडी माहिती घेऊया. जसं की अंदाज समिती जी असते मित्रांनो, त्याच्यामध्ये 30 सदस्य असतात. या सर्व सदस्यांचा कार्यकाल म्हणजे सर्व समितींचा कार्यकाल 1 वर्ष असतो. याच्यामध्ये फक्त लोकसभेचे सदस्य असतात. पुढचं आहे सार्वजनिक लेखा समिती, याच्यामध्ये 22 सदस्य असतात. 15 सदस्य लोकसभा आणि 7 सदस्य राज्यसभेमधून येतात, म्हणजे दोन्ही सभागृहामधून येतात. सार्वजनिक उपक्रम समिती याच्यामध्ये पण 22 सदस्य असतात. 15 लोकसभेतून येतात, 7 राज्यसभेतून येतात. पुढचं ब्रँड फायनान्स फूड अँड ड्रिंक 2024च्या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत खाद्य आणि दुग्धजन्य ब्रँड कोणता ठरलेला आहे? तर तो आहे आपला अमूल. हा सगळ्यात मोठा दुग्धजन्य ब्रँड जो आहे तर तो ठरलेला आहे. पुढचा परत एक महत्वाचा प्रश्न आहे. रामसर करार संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे ओळखायचं आहे. ऑगस्ट 2024 मध्ये नांजरायन पक्षी अभयारण्य, कांजुवेली पक्षी अभयारण्याला रामसर साइट म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. रामसर करार हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. हे विधान बरोबर आहे आणि वरचं पण विधान बरोबर आहे मित्रांनो. हा करार 2 फेब्रुवारी 1971 मध्ये झाला, तर हा बरोबर आहे. इराण मधील शहर आहे रामसर शहर, तिथं झालेला होता. भारत 2 फेब्रुवारी 1971 लाच रामसर कराराचा सदस्य बनला, हे मात्र चुकीचं विधान आहे. म्हणून आपलं इथं जे बरोबर विधान येतं तर ते फक्त अ ब क एवढंच. हे जे 3 विधान आहेत तर हे बरोबर आहेत. भारत जो होता ना मित्रांनो, भारत हा 1 फेब्रुवारी 1982 मध्ये जॉईन झाला. या करारामध्ये 2 फेब्रुवारी वगैरेला नाही झाला तो जॉईन. आलं लक्षात? बघा 3 ऑगस्ट मध्ये 3 साईट रामसर साईटचा दर्जा मिळाला त्यांना. नांजरायन पक्षी अभयारण्य तामिळनाडूचं, कांजुवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडूचं आणि तवा जलाशय मध्य प्रदेश, या तिघांना रामसर साईटचा दर्जा जो आहे तर तो भेटलेला आहे. महाराष्ट्रातील 3 स्थळ रामसर साईटचा दर्जा भेटलेला आहे. एक त्याच्यातील नाशिक मधील नांदूर माध्यमेश्वर, पुढचं लोणार सरोवर आणि ठाण्याची खाडी. पुढचं मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? फार महत्वाचा प्रश्न आहे. मिसाईल एका सैनिकाद्वारे वाहून नेली जाऊ शकते. आता मला सांगा, मॅन पोर्टेबल म्हटलेले तर हे बरोबरच आलं पाहिजे ना, तर अ बरोबर असेल. अ बरोबर, इथं पण अ बरोबर आहे, म्हणजे हा पर्याय येणार नाही. 8 किलोमीटर पर्यंत श्रेणी असलेली मिसाईल आहे. इथं मे बी काहीतरी चूक होऊ शकते त्यांच्याकडून. लष्करी वाहनांना नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. बघा गाइडेड मिसाईल आहे ना, अँटी टँक म्हणजे लष्करी वाहन, हे पण बरोबर. फायर अँड फॉरगेट तत्वावर चालते तर हे पण बरोबर. अ क ड इथं पण येतं, अ क ड इथं पण येतं, अ क ड. ब बरोबर आहे का? ब चुकीचं आहे मित्रांनो, कारण की याची रेंज फक्त 4 किलोमीटर आहे. तर याचं उत्तर हे अ क ड एवढं जे आहे तर ते येतात. तर आता आपण शेवटचा प्रश्न बघूया, ज्याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला द्यायचंय. तुम्ही देखील कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. प्रश्न मी वाचून दाखवतो. ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड जीटी फॉर युथ 2024 हा अहवाल कोणत्या संस्थेकडून प्रकाशित करण्यात आला? युनायटेड नेशन, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि जागतिक आर्थिक मंच. तर यांच्यापैकी कोणत्या संस्थेकडून हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. अशाच पद्धतीने आपण प्रत्येक महिन्याचे चालू घडामोडीचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, म्हणून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ऑगस्ट 2024 महिन्यातील सर्व चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहे. आय होप तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल. जाता जाता तुम्हाला सांगू इच्छितो की बृहन्मुंबई मनपासाठी आपण आपली ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा हे आपलं ऍप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी, त्याला देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात.
भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.